तर 6 लाख मतं मिळाली नसती. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हे इलेक्शन आहे. महाविकास आघाडीची देशात पण सत्ता येईल आणि भविष्यात महाराष्ट्रात पण सत्ता येईल. मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे हे विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी श्रीरंगप्पा बारणे यांच्यासमोर तगडं आव्हान ठेवलं होतं. अगदी बारणे यांचा जो विजय झाला हा निसटता विजय म्हणावा लागेल. संजोग वाघेरे पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. पाटील साहेब, काय सांगाल, नेमकं कुठे तुम्ही कमी पडले आणि हा जो पराभव झाला याचा काय ॲनालिसिस आपण केला आहे? याच्यामध्ये प्रामुख्यानं मी सर्वप्रथम सर्व मतदार राजांचं मनापासून आभार मानेन आणि त्याचप्रमाणे आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय पवार साहेब आणि महाविकास आघाडी यांनी ज्या पद्धतीनं माझ्यावरती विश्वास टाकून मला या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आणि त्यामध्ये मी काम केलं. तर प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर कर्जत, उरण, पनवेल, मावळ आणि पिंपरी चिंचवड या 6ही मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर चिंचवड हा मतदारसंघ ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला जास्त पिछाडी घ्यायला लागली. कारण की इथे जे आपले संबंध होते किंवा आपण जे काही ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला आणि किंबहुना काही गोष्टीला त्या ठिकाणी आम्ही पुरवण्यासाठी काही गोष्टी कमी पडलो, तर त्यामुळं हा आमचा पराभव झाला असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारांनी एक चांगला पद्धतीचा प्रतिसाद आणि चांगल्या पद्धतीचा पाठिंबा दिल्यामुळं आज आपण 6 लाखापर्यंत मतं घेऊ शकतो. जे विजयी उमेदवार आहेत ते म्हणत आहेत की माझे विरोधक जे उमेदवार होते त्यांनी गावकी भावकीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं होतं, ते नाकारलं. खरंच असं काही झालं होतं का निवडणुकीमध्ये? काय सांगाल त्याविषयी? गावकी भावकीचा हा विषय नव्हताच ना. जर गावकी भावकी जर विषय असता तर 6 लाख मतं मिळाली नसती. ह्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येकाने आपला विजय असेल किंवा पराजय असेल हा कुणाच्या माथी मारला नाही पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर सर्व मतदार राजाने ज्याप्रमाणे विश्वास माझ्यावरती टाकला, 6 लाख मतं ज्या पद्धतीनं म्हणजे 6 लाख लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे आणि त्यांचा विश्वास मी नक्कीच पुढे सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. तसं पाहता म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही हा तुमचा पहिलाच प्रयत्न होता, तरी देखील तुम्हाला जवळपास 6 लाखच्या जवळपास मतं मिळालेली आहेत. तुम्ही म्हणत होते की ही निवडणूक आहे ही जनशक्ती विरोधात धनशक्ती आहे. मग नेमकं त्यांचा विजय हा कशाचा आहे? नाही, नक्कीच हा विजय ज्या पद्धतीनं मी सुरुवातीच्या काळातही म्हटलं होतं की बाबा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हे इलेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात जे वाटत होतं आणि शेवटी ज्या पद्धतीनं त्यांनी बळाचा आणि बाकीच्या गोष्टीचा वापर केला, तर हा निश्चितच धनशक्तीचा विजय झाला असावा असं वाटतं. भाऊ, तुमच्यावर टीका करण्यात येत होती की तुम्ही म्हणजे ऐन निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीतून फक्त लोकसभेसाठी तुम्ही याच्यात आलात, शिवसेनेमध्ये. सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण आहे, पोषक वातावरण. भविष्यात तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, याच्यामध्ये मी बघा सुरुवातीपासून मी कधी कुठला पक्ष माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधी बदललेला नाही. आणि मी आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय दादा असतील तर ह्यांच्याबरोबर मी पहिल्यापासून होतो. आणि शेवटी मी आदरणीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेला आणि त्यांच्या ज्या पद्धतीचं काम आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ज्या पद्धतीनं एक त्याचा वापर केला आणि सोडलं गेलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे चिन्ह चोरलं गेलं, पक्ष चोरला गेला, म्हणजे आदरणीय बाळासाहेबांचं फोटो आणि नाव पण चोरलं गेलं, म्हणजे अशा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटलं की बाबा ह्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचं पसंती आहे आणि त्यामुळे आणि मलाही मी आदरणीय उद्धव साहेबांनाही मी भावूक झालो आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं करोनाच्या काळामध्ये या महाराष्ट्राला वाचवलं, तर त्यामुळे मी आदरणीय उद्धव साहेबांच्याबरोबर गेलो. आणि निश्चितच आता महाविकास आघाडीची देशात पण सत्ता येईल आणि भविष्यात महाराष्ट्रात पण सत्ता येईल. पुढील 5 वर्षाची तयारी तुम्ही आजपासून लागले आहात का? म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हीच परत उमेदवार असाल असं आम्ही समजा. मी कालपासूनच माझं ज्यावेळेस मी रिझल्ट ऐकला त्यानंतर मी कालपासूनच कामाला लागलेलो आहे आणि निश्चितच पुढच्या पंचवर्षीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार मी असेल.
आपण पाहू शकतो की मी महाविकास आघाडीसोबतच असणार असा विश्वास जो आहे तो संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.